नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या अप्रतिम साहित्यातील श्लोक क्रमांक 2 चा सविस्तर अर्थ समजावून घेणार आहोत. या श्लोकात श्री समर्थांनी भक्तिपंथांचा मार्ग सांगितला आहे आणि मानवाने जीवनात कसे वागावे हे स्पष्ट केले आहे. चला तर मग त्यांच्या प्रेरणादायक आणि मोटिवेशनल विचारांमधून जीवनाचा मार्ग समजावून घेऊया. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. श्लोक वाचन. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला उपदेश केला आहे की हे सज्जन मनांनो, भक्तिपंथांमध्येच चालावे. भक्तिपंथ हा सत्य, शांती आणि आनंदाचा मार्ग आहे. भक्ती म्हणजेच परमेश्वराच्या प्रति प्रेम, श्रद्धा आणि समर्पण. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भक्तिपंथाने चालल्याने श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णू सहजपणे प्राप्त होतात. याचा अर्थ असा की भक्तीच्या मार्गाने आपण देवाला सहज मिळवू शकतो. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे. समाजात जी गोष्ट निंद्य म्हणजेच खोटी, वाईट किंवा नकारात्मक आहे त्या सर्व गोष्टींना सोडून द्यावे. ते आपल्या जीवनात अडथळा आणतात आणि आपल्याला भक्तिपंथांपासून दूर करतात. जनी वंद्यते सर्व भावे करावे. समाजात ज्या गोष्टी वंद्य म्हणजेच आदरणीय आहेत आणि अनुकरणीय आहेत त्या सर्व गोष्टींना मनापासून स्वीकारावे. अशा गोष्टी आपल्याला जीवनात सुंदर आणि समृद्ध करतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आपल्याला प्रेरणा देतात की जीवनात सन्मार्गावर चालावे. भक्तिपंथाच्या आचरणाने ईश्वर प्राप्ती होईल. निंद्य गोष्टींना सोडून वंद्य गोष्टींना जीवनात स्थान देणे म्हणजेच जीवनात सकारात्मकता आणणे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की खोट्या, नकारात्मक विचारांना आणि कर्मांना टाळून द्यावे. आदरणीय विचार आणि कर्म स्वीकारावेत. मंडळी, श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून आपण खूप काही शिकू शकतो. भक्तिपंथांवर चालून, निंद्य गोष्टींना सोडून, वंद्य गोष्टींना जीवनात स्थान देऊन आपण आपल्या जीवनाला एक सुंदर वळण देऊ शकतो. हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी एक महान प्रेरणास्रोत आहे. आम्हाला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आणखी कोणत्या श्लोकांवर तुम्हाला माहिती हवी आहे. धन्यवाद.